जिएंगे शान से और आतंक हमारे नाम से करिअर चाळ कामोपाट आपलं कामपोट आहे का वा जनरली लोकांच्या हातावर पोट असतो तो कामपोट आहे का मजदुरी करणे पाण्यासारखा शुभ्र असा गोट्या बगळाचा मावस भाऊ थम्स अप प्यायला पण आमच्याकडे हे नाही गालास ना आणले दोघांनी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आहे तारीख 7 फेब्रुवारी आणि आता वाजलेत 9:30 आणि आमची आज चालू आली परत हमाली। हे फालतू मध्ये काळं फूट घेतलंय, दररोज साफ करावं लागते। बाहेर गेलं की लगी मळते, दुसरा कलर घ्यायला पाहता बुटाचा करा तुम्ही। आता पहिलं तर जाऊ डायरेक्ट 9:30 वाजलेले आहे। आता आपल्याला पहिलं डायरेक्ट जायचं म्हणजे गाडी धुवायला। गाडीची कंडिशन दाखवतो मला, दिसत आली ना बघा सगळे गाणे तिकडं माग तर पूर्ण गाणे, काहीच वॉशिंग नाही केली। काल करीन म्हणलं आणि केलीच नाही। हे काच पण पूर्ण गाणे, ते धुणार पोरग गाडी धुणार पोरग फक्त पाणी मग फेकून जाते। त्याने काही 3-4 बाटल्या फेकल्या बाई पळाला। त्याचं पण खरं आहे, त्याला किती गाड्या आहे जवळपास ते म्हणाला राव 5-50 गाड्या धुतोय तो रात सकाळचं 5 वाजता जातोय ते 5 वाजता जाऊन गाड्या धुतोय थंडी गारठ्याचं। पोटा पाण्यासाठी करावं लागतं बाई। चला आपण तर खानदानी बेरोजगार रे। एक सेकंड सीए गावला, सीए सापडलेत मित्रांनो। अखिल भारतीय बेरोजगार संघटनेचे सीए चक्क दुकानावर भेटले। हलकटाला आता बघितलं मी। बारखा गिरायजांचा बारखा मित्रांनो, त्याला आता मोठ्याला राणा टाकायला कट्ट कांदायला। बाई कुठे गेला तर चला दे, लाजायला लागला बाई। अखिल भारतीय सीए जाओ मजदूरी करने। चला इडली खाऊ आज, इडली त्या साईडला नाद ब्रह्म इडली त्याच्यात आज। ताडली आम्ही इडली। तुला घरी सोडू का? हा मला घरी सोडणार नाही तर माझ्या आता मला हक्का हे नको का दिवसा नको का दिस नको का काम पट हाता कामोपाट आपलं कामपोट आहे का वा जनरली लोकांच्या हातावर पोट असतो तो कामपोट आहे का हातावर जाऊ पिटे पिट्टू काका। आता आपण प्रणय भाऊला सोडलेलं आहे आणि आता आपण चाललो तळावड्यात नाही पहिलं बायपासच्या कंपनी जाऊन वाटलंच तर नाही फोन करू डायरेक्ट, काय अडचण। मी जो ब्लॉग बनवला होता आमच्या आजीच्या वर्ष राहतानंतर भांडारा डोंगरा जाऊन नाही का, तो मी आज अपलोड केलेला आहे।
मला वाटत होतं करावं नाही करावं, पण केला. तिथं आपली मेमरी शेअरिंग होईल, ठीक आहे, सेव्हिंग तरी होईल. ओके, नक्की बघा, ना आवडलं तर कमेंट करा. केला नाही मोबाईल होल्डर एवढा खास नाही राव, मोबाईल लय हालतोय. दुसरा बघायचा होता नवीन, इंडियन बॅकपॅकरचा ब्लॉग बघितला मी, त्यांनी वापरलेला आहे स्कॉर्पिओनला, पण तो काय नाव त्याचं मला तेच कळलं नाही. कारण तो परचेस करायचा होता अमेझॉनवर, मला असं, पण अमेझॉनवर वेगळं दाखवतात सगळे, एवढे खास नव्हते अमेझॉनवर ते. आता वैभव जवळ जरा वैभव आहे का नसं आला वाटतं एवढं लवकर शॉपवर. कॅनबे चौकात जाऊन काय करायचं, चहा पिऊ चला. बाह्याचा धंदा मी करा मीची रेग्युलर कस्टमर तर बाह्याचा मी दिसतोय राव. त्या जवळ गेलो ना बाह्या दात काढतो. या साईडला गाडी लावू लावायला जागा नाही, रिक्षावाल्याने गाडी लावली नेमकी, वर घालू डायरेक्ट. वर लावायला पण जागा आटली. 1 मिनिटा इथं लाव, उतर उठा सर, इथं दाबो. ओके भाऊचे तर चहा घेऊ. चहा एक लेमन टी द्या. प्रणय आम्ही नाश्ता करायला गेलतो ना, प्रणय भाऊ आम्ही, त्यावेळेस आमचं जरा आहे ना एक शूट मी लावला होता मोबाईल, पण ते वाटतं मला बटन दाबलं गेलं नाही माझ्याकडून. त्यात त्यांनी व्यथा मांडली होती, डिलीट रेकॉर्डचं बटनच दबलं ना त्यांनी. इथं पण आलतो कॅनबे जाऊ, कारण चहा पिऊन चाललो आता घरी नाही, शॉपवर आपल्या इथं जाऊ जरा, थोडं बघू, थोडस काम आहे, आपल्याकडून पेमेंट घ्यायचंय, सो त्याला भेटून जाऊ मग. आणि पुढे गेल्यानंतर आपण काय नाही करणार, कारण करायचं काहीच नाही माझ्याकडे. 1 सेकंड गाडीकडे घेतो. इथं तर कोण नाहीये, थोडं काम होतं त्यामुळे पैसे घेऊन चाललो आता. अरे त्याचाच फोन आला कॉलेजवरून. आता कॉलेजला जातो तरी काय माहिती, लगे येतोय तासानी श्यामा त्याच्या, आणि आधीवा लावणार आहे 70% पडणार आहे. इकडं तिकडं बोंबलं नाही त्याची बघते काय नाही, घरच्याला लय चेंबी पण खरं आहे तो सांगत नाही खरं, पण त्याच्यावर मार सोडले होते ते. या चौकामुळे ना बरंच ट्रॅफिक कमी झालं. हा सरळचा रोड आहे समोरचा, हा जुना आहे. हे राईट लेफ्टला एक बायपास आहे, राईटला एक बायपास आहे, त्याच्यामुळे ना पूर्ण ट्रॅफिक आहे ना देवगावचं ते कमी झालं डायरेक्ट. नाही अदरवाईज आहे ना ज्यावेळेस बीज असायची ना, बाजार बीज काही असून ते कोणतं फेस्टिवल, त्यावेळेस हा रोड फुल पॅक असायचा. पण आता काय झालंय की दोन्ही साईडनी भरपूर अशी जागा आहे. राईट साईडच्या बायपासला आहे ना तिथं मोठं टॉयलेट वगैरे बांधलेलं आहे वारकऱ्यांना, आणि त्याला पार्किंगची मोठी सुविधा आहे. त्याच्यामुळे ना बरंच ट्रॅफिक डिवाइड होते. बरीच कामं चांगली पण झालेली, असं नाही थोडीफार राहिलेली. चाललं का आता कॉलेजला जा, रोजंदारी करा. जिंदगी जिएंगे शान से और आतंक हमारे नाम से. करियर चाळ जाऊ चच्चा, या चच्च्यामुळे तू लागलेली बोली. हा कोणता चच्चा आहे तो धक्क्या लावणारा? तू काय नाही करणार होली. ओ अरे शहाणा, त्याला गाडी पाहिजे होती, माझी गाडीची बाकी गाडी नेमकी पंक्चर आहे. कॉलेजला जायचं त्याला, परत बोलवलं तर म्हणतोय. आता आपण चाललोय गावात जायची. तू मोबाईल परचेस केलाय ना, त्या मोबाईल जायचंय. एक अडॅप्टर घ्यायचा आहे मला, आणि एक आयफोनची केबल बघायची. सो तिथं जाऊ. माझ्या नेमका 13 प्रो आहे ना ग्लिच यायला लागले सेम 15 प्रो सारखे, आणि त्यातला पोर्ट्रेट मोड आहे ना तो 3x मधला झूम वाला अजिबात होत नाही. व्हिडिओ 3x झूम होतो, फोटो होतो, सगळं होतं. पोर्ट्रेट मधला फोटो नाही होते 3x झूम. ज्यावेळेस आम्ही ट्रिपला गेलतो ना त्यावेळेस मी ते बैठले, पोरांनी सांगितले यार झूम नाही होत त्याचं, आणि त्याचा ग्लिचचा प्रॉब्लेम येतो. हा सॉफ्टवेअर विषयी, सॉफ्टवेअर नाही हार्डवेअर विषयी, सॉरी. त्याला डायरेक्ट आहे ना फॉर्मॅट करायचं. तो आपल्या कार्यकर्ता असेल ना, आपल्या मॅकबुक घेऊन येऊ
आणि डायरेक्ट फॉर्मॅट करायला लावू त्याला. ते मला येत नाही कसं करतात. स्टोअर वाल्यांनी केलं होतं एवढं बैठलंय मी. आता 15ला कोणचा ग्लिच येत नाही. ते 15चा काय प्रॉब्लेम नाही, 13ला यायला लागले. बघू स्टोअर मध्ये जर गेला गेलो ना, ह्याच्या आता 13 प्रोची मॅक हे नाहीये, वॉरंटी वगैरे काही नाहीये. फुकट 3-4 रुपयाला तुका लावते अर्धी. त्यांना दुकानवाले घालू त्या शॉप. त्या ऍपल वाला पोर घालं का नाही काय माहिती, बघायला लागेल. इंडिकेटर चालू आहे गाडीचे. लॉक झाली का नाही हिला, 1 सेकंड. लॉक झाली, इंडिकेटर चालू आहे टाईलचे. आयफोन वाला पोर बघायचे मला, त्याला जास्त माहिती. बाकीची ओप्पो चुप्पो वाली सगळी ना. याला ग्लिच आलेला आहे, 2 मिनिटात दिसन आता. पोर्ट्रेटचा झूम नाही होत आता. 2 मिनिटात यांनी काढलं ना, शूट केलं ना, सेम ग्लिच दिसतोय. दाखवतो. अडॅप्टर परचेस केला आपण, केबल नव्हती, अडॅप्टर परचेस केलाय. याला USB आणि प्लस टाईप-C पण चालतंय. सी टाईप मग 15 आणि 13 दोन्ही चालते याला. ते नेमकं आयफोन वाला जे पोरग आहे ना, ते पोरगच नाही आलं. कंपनीचा पोरग आहे तो, त्याला माहिती सगळं आयफोन बद्दल, यांना माहित नाही काही. सो ठीक आहे, घरी जाऊ परत. गाडी वॉश करू पहिली. गाडी वॉश करायची तुम्हाला वॉश सेंटरवाल्या गाडी नेतो. गावात 11 नंतर ना गर्दी चालू होती. 1 सेकंड. गाडी वॉश केली, आता जरा भारी वाटते गाडीत बसायला. अदरवाईज असं उंदर मारल्या का वाशत होता. त्याला म्हणलो आतून क्लिनिंग कर, त्या बाईंनी ऐकलं वेगळं, त्याला वाटलं फुल बॉडी वॉश. फुल वॉशला लावला ना तू गाडी शेला मला. मग 100 मध्ये होतं ना ते. फुल बॉडी वॉशला कोण बघते दवा, माझ्या बाहेर दररोज बाटल्या फेकून जाते 2-3. मेन तातून नाही क्लिनिंग. आणि खरंच आतून जर गाडीचा क्लीन असेल ना तर चालवायला भारी वाटतं. बाई आता घरी जाऊ डायरेक्ट, जरा भूक लागलेली. पहिलं जरा जेवण काय भूक खायला विला. दिवस कसं जातोय ना हेच कळत नाही. त्याला मला काय करायचं नसलं ना असं वाटतं दिवस काढतोय मी. करायसारखं काहीतरी पाहिजे रे इंटरेस्टिंग, त्यावेळेस मजा येते ब्लॉग करायला. आता काय नाहीये म्हणून ना लय बोर होतंय. तसं मग बळबळ एखाद्याला घ्यायला लागतो. चल बाबा मग दादा गाणीच बघतो निसता. सिंगर मिंगर होतो काय तू? सिंगर होतो नाही? झालं नाही पोराला बरं वाटतं का नाही? हा कणकणी आली काय त्याला? हा लेट झोपल्यामुळं. बरं आलो जेवण करायला. चपाती भाजी खाल्ली. याचा व्लॉग बघत होते. दीपरजन सज्जन जेव्हापासून बघा त्याचा 50,000 सबस्क्रायबर होते. आणि दिल्ली टू गोवा राईड होती याची. त्यावेळेस मी यांना फोन केला, मेसेज रिप्लाय करून घेतला यांनी. भेटलो असतो यांना. आतापर्यंत लय ग्रो झाला यांचा चॅनल. भारी कंटेंट खरंच. मी दररोज बघतो यांचा व्लॉग दररोज. चला आपण जाऊ आता खाली गोठ्यात. काय जाऊ का मी गाव जाणार आहे. गोठ्यात सामने गाव जाणार थोडं काम आहे. आजात काय आणलं आईनी? सुरी दे ना. आजात आईनी काय आणलंय? आजात काय आणलं आईनी? मुरमुर
मुरमुरं खाते. अरे सूर्य आणून देऊ का? एक मिनिट देतो. चल जातो मी बघ तू तिथं आता गे रे जाऊ का राधा कायम गाणी बघतोय. गोठ्यावर जाऊ पहिला आता. गोठ्यावर कोण आहे बघू. डोक्यात आज बाहेर जायचं कुठतरी पण नेमकं उद्या आपली मीटिंग आहे सोबत सायको प्रशेल सोबत. आमचं प्लॅनचं डिस्कशन होणार आहे उद्या. मी फक्त होप करतोय आपली प्लॅन फक्त आहे ना फिक्स व्हायला पाहिजे. ट्रिप जर फिक्स झाली ना तर मी जिंदगी जाऊन येणार डायरेक्ट. 50 दिवस मी घरी येणार. 50 ते 60 दिवस पण होणार आहे 100%. आणि आम्ही बघू अजून काय नवीन नवीन करता येईल आपल्याला प्लॅन मध्ये ऍड. माझा प्लॅन तर असाच आहे पूर्ण. आत्ताच्या डोक्यात काय बघाय पाहिजे मला. चला मोठा होता पटकेत. चमू आणि रित्या पिट्टू काकाचा वहिल्या. पिट्टू काकाचा पक्षी आहे. वेदान तुझे पप्पा होते सकाळी तेव्हा तू पण घाबरला होता. पिऊष मारला याची परत हालत पातळ होते डायरेक्ट. खरं आहे का? गोट्या गोड नाही चमू होता फक्त. आपण चाललोय खाली आता काहीतरी ताडायला. चहा पिऊ नाही मसाला टाक पिऊ. मसाला टाक देत नाही रे बरोबर. ते मसाला बिसाला टाकून नाही बोंदी बिंदी टाकून ते नाही देत आपण. तिथं भेटत शिवनेरी मिसळला काय काय गोडच लागत पाण्या खालच्या वरत असेल. कांदा लावलं नाही कांद्याला पाणी देत असं. मुलं लागा लागले आता राव. हा मुलं जाम झाले. अरे त्या आला होता परत गेला हे म्हणला. अरे बोलवलं त्यांनी मला म्हणत जाऊन पण नाही काय करणार रे तो कॉलेजला. बोललं काय उपयोग नाही म्हणा तू काय नाही करू शकत. चला बाई ताक प्यायला आलेलो आहे आम्ही आज. ताकला छान पेणार रे बाई. प्रोटीन घेतं का नाही कळा नाही असं टूत आहे मोकळं. कुठला भरला त्यांचं जवळ ना मग तिकडे जवळ आहे ना. तिथला अलीकडचा आवार म्हणलं ते कंपनी पासून. लक्ष का जाऊ लक्ष लक्षाला आज मजदुरी लावलेला आहे. रोजंदारीवर तो आज पण तासणारे होते आज रात्रभर. किती एकर आहे बाजरी पंचायत ते काय माहिती. काय बाजरी म्हणलं. हा बाजरी म्हणला. सकाळी पावसा पाठवला याला. गिरीच्या वावर बसली का मग. तुमचा वावर इकडचं कुठं. हा का दुसरीकडे आहे मा. आणि आलो थांब. आता आम्ही चाललोय लक्ष्मणला भेटाय. लक्ष्मण आणि लक्ष्मणची मजदुरी खाली आता गोठ्यात नाही. खाली बाजरीला पण देतोय. आता इथूनच आपल्या पाय पाय लागेल. गाठ नाही जाणार. स्विफ्टला लागत खाली सावलीत लावून जाऊ ना खाली. नाही वळवायला लागणार ना पण नाहीये. तिथपर्यंत कंपनी शेड इथपर्यंत रोड आहे आणि नंतर कच्चा रोड आहे. अरे इथं पावसाळ्यात आलं ना एवढं पाय खाल्लं होतं 2-2, 3-3 फूट एवढं काळी माती इथं. हे पूर्ण खालपर्यंत ना तिकडं काळोखी माळा आहे. तिथपर्यंत रोड करून देते ते. फक्त समोर एक जण अडवत आहे वहीन सॉल ते पण माझ्या. लक्ष्मणचं वावर लय खाली आहे राव. चला बारीक असं लय बोंबलं थिंडायचं आम्ही राहणार. तिकडे बाबळ्या तिकडे ना एक चिंचा झाड होतं. बाबळ्याचे चिंचाचं झाड आहे. आणि तिकडे पलीकडचे ना हे होतं जांभळाचं झाड जांभळाचं.
त्याला इतकी जांभळ यायची ना, सगळी पोराची जायचं आम्ही खायला. बारीक म्हणजे तो साठत होत. इमाम काकांनी काय लावलंय? हे आमचं वावर आहे शेजारी. इथं आमचं आहे मधी मधी मी इमाम काकांनी लावलेलं आहे वाटतं. काय लावलं या काळाला? आणि इथं काहीतरी लावलं ना त्यांनी. इथं कांदा लावलेला आहे. कांदा हे काय रे? काय माहिती काय? इथं कांद्याचं बी करणार आणि मग इकडे लावणं पूर्ण वाटतं. आणि आमची ना विहीर आहे, विहीर पाण्याची. पूर्वी ना त्याला ना सरा पाट असं होता, पाट स्ट्रक्चर होतं असं यल कॉर्नर आणि पाटाने पाणी त्याच्या शेवगा. पण आता पाट पद्धत संपली, लाईन केलेली सगळी. हा पार खाली तो बेरोजगार खाली बसलाय. इथपर्यंत ना हा रोड नाहीये, तिथपर्यंत कंपनी शेड इथपर्यंत रोड आहे आणि नंतर हा कच्चा रोड आहे. अरे इथं पावसाळ्यात आलं ना, एवढं पाय खाल्लं होतं, 2-3 फूट एवढं काळी माती इथं. अरे काय नाही, इथं रोड आहे ना डायरेक्ट करून देत होता. अजून सुनील शेळके ना यांना अजून रोड करून देतोय. योगेश भावडे मला म्हणला. हे पूर्ण खालपर्यंत ना तिकडं काळोखी माळा आहे, तिथपर्यंत रोड करून देते ते. फक्त समोर एक जण अडवत आहे, वहीन सॉल्व ते पण माझ्या भावडा म्हणला करू आपण सगळं. इमिजिएटली ते मुरून तर टाकून देतील. आणि आता लक्ष्मणचं वावरले खाली आहे राव. चला बारीक असं लय बोंबलं थिंडायचं आम्ही राहणार. तिकडे बाबळ्या तिकडे ना एक चिंचा झाड होतं, बाबळ्याचे चिंचाचं झाड आहे. आणि तिकडे पलीकडचे ना हे होतं जांभळाचं झाड, जांभळाचं. त्याला इतकी जांभळ यायची ना, सगळी पोराची जायचं आम्ही खायला. बारीक म्हणजे तो साठत होत. इमाम काकांनी काय लावलंय? हे आमचं वावर आहे शेजारी. इथं आमचं आहे मधी मधी मी इमाम काकांनी लावलेलं आहे वाटतं. काय लावलं या काळाला? आणि इथं काहीतरी लावलं ना त्यांनी. इथं कांदा लावलेला आहे. कांदा हे काय रे? काय माहिती काय? इथं कांद्याचं बी करणार आणि मग इकडे लावणं पूर्ण वाटतं. आणि आमची ना विहीर आहे, विहीर पाण्याची. पूर्वी ना त्याला ना सरा पाट असं होता, पाट स्ट्रक्चर होतं असं यल कॉर्नर आणि पाटाने पाणी त्याच्या शेवगा. पण आता पाट पद्धत संपली, लाईन केलेली सगळी. हा पार खाली तो बेरोजगार खाली बसलाय. या साईडला आमची विहीर आहे, पाण्याची विहीर दाखवतो मला. पाणी किती साफ आहे, अय शपथ. दिसतं का नाही काय माहिती, पाणी लय साफ आहे. चालू नाही रे कुठे? हा तो कुठे रे खेकडा? अहो खेकडा, अहो पाणी लय साफ आहे इथं. नेमकं मला चालू करता येत नाही ना, आपण पाणी प्यायला असतं इथं. बघा पाणी देतोय कसा लावला धक्क्याला. ए लक्ष्मण बरे दो पाणी. चांगला घाम काढला एकट्याचा. कानात आलाय बिना आंघोळीचा आणि फोटो काढायचा त्याला. काय या असे येड चाळ करतो म्हणून घरचे दाखवला होता तुला. होऊ शकता मित्रांनो, प्रणय भाऊची हवा रानात सगळे भेटायला लागले. ह्याच्यात काय आहे नक्की या वाटली? काय कांड कमी करावा, मग कमी त्रास होतो. डबा आणलाय रे जेवायला काही दाखवतो लोकांना निर्लज्ज. चमू थम्सअप काय देतो आम्ही, थम्सअप प्यायला. पण आमच्याकडे हे नाही, गालास ना आणले दोघांनी. थम्सअप याचे चालू आहे आमचं.
भरपूर काम करा. संघर्षमय प्रवास, रानात जेवण. तो बघा नीट बघा, बघा सेम गोट्याने दिसत का रे. आमचा संघर्ष चालू आहे. गलास आणलं याच्यात पितोय. कष्टच कष्ट. आज काय भोगवतोय आता. गोट्या आला बघा मित्रांनो, पप्पांची गाडी घेऊन. गोट्या शाजूक तुपातला गोट्या, पाण्यासारखा शुभ्र असा गोट्या. बगळाचा मावस भाऊ. कसा अरे घट्टा मिळत नाही तो कधी. काय आमच्या कचक असतोय बाई, नाद नाही करायचा. ये गोट्या झालंय काम. चला आजचा आमचा ब्लॉग झाला. गोट्या आला म्हणलं झालं. गोट्यात एवढा खूपसूरत कसं काय रे. तू काय मला वाटतं तू फिरवली खात असेल बारीकपणी. त्याच्या खूपसुरीचं रहस्य 2 बगल्यातले साबण. आला सीएनचा भाऊ आला. के पियुषने आणलेले ताक. वा वा वा, बाटली ग्लास बी सगळं आणलं. के पियुष ये चाय. कमोखी जाय म्हणत. प्रणय भाऊच पूर्ण पाणी भरून झालेलं आहे. पाणी द्यायचं सॉरी. काय बाजरी, काय बाजरी का. आणि के पियुषनी बरोबर दांडा आणला आणि याला बरोबर चुक्याला लावला. आता मी जाणार आहे गोट्या सोबत वरती. चल सुंदर गोट्या. आता 3 वाजलेले. पश्चिम सुंदर गोविंदम गोट्याम. बघा गोट्याला फक्त कुदळ लागली. गोट्याला फक्त कुदळ लागली तर गोट्यानी फार बाळंगत केलं. नको 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 अरे खड्डा खड्डा आहे. पप्पाची गाडी आहे. शोकम सर असेल की. अरे अरे गोट्या मला रस्त्यात आलाय आणि सोबतची पिशवी विसरलाय. वा घरच्यांनी चेंबावला असता असत गेला असत. शहाणा तुझ्या. चला तर आजचा ब्लॉग इथे सेंड करू आपण, कारण की आज बघण्यासारखं काहीच नाही, करण्यासारखं मलाही काही नाहीये. तर ते दाखवून तुम्ही पण डोळे तुमचे सडतील. तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.